सर्वांचं स्वागत आहे या सभेमध्ये। आपण या विषयावर देवाचं वचन ऐकत आहोत। देव पाठवतो। मागच्या वेळेला आपण पाहिलं की परमेश्वर देवानं मोशेला पाठवलं निश्चित उद्देशासाठी, आणि तो उद्देश जो देवाचा होता तो मोशेनं पूर्ण केला। आज आपण बाप्तिस्मा करणारा योहान याच्या जीवनामधून काही गोष्टी शिकणार आहोत आणि काही गोष्टी पाहणार आहोत। योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 6 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान। देवाने पाठवलेला, देवाने पाठवलेला या शब्दाला खूप अर्थ आहे, खूप महत्त्व आहे। परमेश्वर देवाने योहानाला पाठवलं। आता योहान जो बाप्तिस्मा करणारा आहे, मुळात त्याच्या कार्यामुळं, तो जे कार्य करीत होता त्याच्यामुळं त्याला बाप्तिस्मा करणारा योहान असं म्हणण्यात आलं। कारण योहान हा बाप्तिस्मा देण्याचं कार्य करत होता। परमेश्वर देवानं त्याला निश्चित उद्देशानं पाठवलं। काय होता त्याचा उद्देश? तर लूका सुवर्तमानाचा पहिला अध्याय आणि या पहिल्या अध्यायामध्ये त्याच्या जन्माच्या वेळेला, त्याचा जन्म होण्याच्या अगोदर त्याचे वडील जे जखर्या आहेत, जो जखर्या याजक आहे, त्याला परमेश्वर देवानं असं म्हटलं की तो लूका सुवर्तमान पहिला अध्याय आणि 15 वचनामध्ये म्हटलं आहे, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल, तो द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल। आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल। तो इस्रायलाच्या संतानातील पुष्कळास त्यांचा देव प्रभू याच्याकडे वळविल। बापाची अंतकरणे मुलाकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल। या वचनामध्ये आपण योहान जो आहे त्याचा उद्देश किंवा त्याचं जे काही कार्य काय असेल याविषयीची वचनं आपल्याला पाहायला मिळतात। लूका सुवर्तमानाच्या या पहिल्या अध्यायामध्ये त्याच्या जन्माविषयी असं म्हटलं आहे, त्याची सेवा काय असेल। वचन सांगतं की तो पुष्कळास आपला देव प्रभू याच्याकडे वळविल। एवढंच नाही तर प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, प्रभूचा मार्ग तयार करावा। आणखी एका वचनामध्ये असं म्हटलं आहे की प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी योहानाला पाठवलं। प्रभू म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या जवळजवळ 6 महिने अगोदर बाप्तिस्मा करणारा जो योहान आहे याचा जन्म झालेला मला पाहायला मिळतो। आणि एवढंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताची जी सेवा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये जे समकालीन सेवक आहे त्याच्यामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान आहे। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेच्या अगोदर हा जो यार्देन नदी तीरी योहान जो आहे हा बाप्तिस्मा देत असे। कारण त्याचं कार्यच मुळात हे होतं की प्रभूसाठी मार्ग तयार करणे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासाठी मार्ग तयार करणे। येशू येत आहे आणि ज्यावेळेला त्याला विचारण्यात आलं त्यावेळेला त्यानं सांगितलं की हा पहा, यार्देन नदीजवळ प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वर आला त्यावेळेला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला जी खून प्रभू येशूविषयी सांगण्यात आली होती त्यानुसार त्यानं ओळखला येशू आहे। आणि त्यानं लोकांना म्हटलं की हा पहा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा, हा पहा, याच्याकडे पहा, किंवा हाच तो आहे की जो जगाचं पाप दूर करण्याकरता समर्थ आहे, किंवा जगाचं पाप दूर करण्यासाठी देवानं याला पाठवलेलं आहे। आणि म्हणून प्रभूसाठी मार्ग तयार करण्याकरता किंवा प्रभूसाठी एक प्रजा तयार करण्यासाठी, इस्रायल लोकांची मन देवाकडे वळवण्यासाठी योहानाला निश्चित सेवा प्रभूपासून प्राप्त झाली होती। आता आपण मागच्या वेळेला ऐकलं की ज्या वेळेला देव आम्हाला पाठवतो त्यावेळेला तो आम्हाला सामर्थ्यानिशी पाठवतो। या योहानाच्या बद्दल असं म्हटलं आहे, कारण आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल। हालेलुया। त्याच्याविषयी असं म्हटलं आहे की आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल। पवित्र आत्म्याचं कार्य खूप महत्त्वाचं आहे, सामर्थ्ययुक्त करतं। पवित्र आत्मा आमच्यावर येतो, तो आम्हाला सामर्थ्ययुक्त करतो। एवढंच नाही तर तो आम्हाला जे कार्य देवानं आम्हाला दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्मा आमच्या बरोबर सदा सर्वदा राहण्यासाठी देवानं दिलेला आहे। योहानाच्या विषयी आम्ही वाचतो, देवाचं वचन सांगतं की तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल। आणि आता हा जो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असणारा योहान आहे याची सेवा जी आम्हाला पाहायला मिळते मत्ती सुवर्तमानाच्या 3 अध्यायामध्ये, की येथे तो लोकांना
त्यांच्या पापांबद्दल सांगत आहे। योहान कृष्णवर्तमानाचा 3रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। त्याच्याच विषयी यशाया संदेशाच्या द्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा। या वचनामध्ये आम्ही वाचतो की योहान त्याला निश्चित सेवा दिलेली आहे आणि तो यहुदियाच्या रानामध्ये येऊन असं म्हणत आहे 2ऱ्या वचनामध्ये, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे। योहान पश्चातापाची घोषणा करत होता आणि जे कोणी पश्चातापी होऊन येत असत अशांचा तो बाप्तिस्मा करत होता। आता हा जो काही पाण्यातील बाप्तिस्मा आहे जो यार्देन नदी तीरी योहान करीत असे की हा बाप्तिस्मा म्हणजे इस्रायलासाठी हे पहिल्या प्रथमच होतं, हे अगदी नवीन असं होतं। पहा ना, देवाच्या वचनामध्ये आम्ही 2 प्रकारचे बाप्तिस्मे पाहतो। हा जो पाण्यातील बाप्तिस्मा आहे तो आहे आणि त्याबरोबरच देवाचं वचन आम्हाला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याविषयी सांगतो। 2 बाप्तिस्मे खूप महत्त्वाचे आहेत। पहिला जो बाप्तिस्मा आहे हा पश्चातापासाठी आहे की ज्या वेळेला आपण पश्चाताप करतो, आपली पापे आपण पदरी घेतो, येशूकडे आपल्या पापांची क्षमा मागतो आणि आपण प्रभूला प्रार्थना करतो की त्यानं आमच्या पापांची आम्हाला क्षमा करावी आणि मग देवाच्या वचनावर विश्वास ठेवून उघडपणे आपण बाप्तिस्मा घेण्याच्या द्वारे आपला प्रभूचा वैयक्तिक तारण म्हणून स्वीकार करतो आणि ते आपण जाहीर करतो। पण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हा आहे की जो आम्हाला सेवा कार्यासाठी सामर्थ्ययुक्त करतो, देवाच्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत करतो, आम्हाला कृपा पुरवतो। पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आम्हाला देवासाठी जगण्याकरता आम्हाला सहाय्य करतो आणि म्हणून दोन्ही प्रकारच्या बाप्तिस्माविषयी म्हटला। खुद्द जो योहान आहे तो असं म्हणतो की मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल। योहान असं म्हणतो की मी तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो, परंतु माझ्या मागून जो येत आहे म्हणजे जो येशू आहे, जो राजांचा राजा आणि प्रभू आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याविषयी असं म्हटलं आहे की तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल। या वचनामध्ये आम्ही वाचतो की योहान असं म्हणत आहे पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलाय। देवानं पाठवलेल्या व्यक्तीकडे निश्चित वचन आहे, देवापासून आलेलं वचन आहे। हे कार्य करत असताना तो हे सांगत आहे, तो असं म्हणतो पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलाय, स्वर्गाचं राज्य जवळ आलाय। आणि ज्यांनी ज्यांनी त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला त्यांनी आपली पापे पदरी घेतली। आणि मत्ती कृष्णवर्तमानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे की लोक येऊन 6 वचन सांगतं की त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला, त्याच्या हातून त्यांनी बाप्तिस्मा घेतला। म्हणजे देवानं पाठवलं, देवानं पाठवत असताना त्याला पवित्र आत्म्यानं परिपूर्ण केलं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तो आला। आणि एवढंच नाही तर देवाचं जे कार्य आहे तेच कार्य किंवा देवानं ज्या कार्यासाठी पाठवलं आहे तेच कार्य योहानानं केलं आणि म्हणून या कार्यामुळं त्याला बाप्तिस्मा करणारा किंवा बाप्तिस्मा देणारा असं म्हणण्यात आलं। या वचनामध्ये आपण पाहतो त्यानं असं म्हटलं पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे। त्याच्या जन्माविषयी म्हटलं की तो पुष्कळांना इस्रायलाच्या संतानातील पुष्कळांचा त्यांचा देव प्रभू याच्याकडे वळविल। म्हणजे तो इस्रायलामध्ये होता, त्या यहुदियाच्या रानामध्ये तो आला आणि विशेष करून त्याने यहुदी लोकांना किंवा इस्रायलाच्या वंशाला हे सांगितलं आणि त्यांचं लक्ष प्रभूकडे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो मसीहा आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष त्यानं वेधवलं आणि त्याने बाप्तिस्म्याची घोषणा केली, त्याने पश्चातापाची घोषणा केली आणि त्याने लोकांना पाण्यातील बाप्तिस्मा दिला। आज ज्या वेळेला मंडळी या नात्याने आपण या पाचारणाचा विचार करतो, योहानानं ज्या कार्यासाठी देवाने त्याला पाठवलं ते कार्य पूर्ण केलं। ते कार्य हे होतं की लोकांना सांगायचं पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय। आज या 2020 मधली जी आपण मंडळी आहोत, जे आपण देवाचे लोक आहोत, प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला निश्चित उद्देशाने या जगामध्ये पाठवला, त्यानं त्याच्या पवित्र आत्म्यानं आम्हाला सामर्थ्ययुक्त केलाय, जे की त्यानं पहिल्या शतकातील मंडळीला केलं आणि पहिल्या शतकातील मंडळांनी त्यांचं कार्य पूर्ण केलं। ज्या कार्यासाठी मंडळीला वेगळं केलं ते कार्य पहिल्या शतकातील मंडळीने केलं। आज ज्या वेळेला आपण बाप्तिस्मा करणारे योहानाचं पाचारण पाहतो, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सेवा पाहतो, देवानं पाठवलेला मनुष्य कसा असतो, देवानं पाठवलेल्या मनुष्यानं काय केलं पाहिजे, देवानं पाठवलेल्या मनुष्याबद्दल देवाची इच्छा काय आहे
हे सर्व ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जीवनातून पाहतो त्यावेळेला मला हे पाहायला मिळतं की मंडळीला याच कार्यासाठी देवानं वेगळं केलं आहे. काय कार्य आहे मंडळीचं? ते हे आहे की ही घोषणा करणं, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या वेळेला योहान होता जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी सांगत होता, किंवा मसीहाच्या या पहिल्या आगमनाच्या वेळेला इस्रायल लोकांच्या मनाची तो तयारी करत होता. आज आपण मंडळी या नात्याने, विश्वास नात्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची आपण तयारी करत आहोत. हालेलुया. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहत आहोत आणि म्हणूनच मंडळीला पाठवलं आहे की मंडळीनं सर्व जगामध्ये जावं आणि पश्चातापाची घोषणा करावी, लोकांना सांगावं की स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. आणि याच कार्यासाठी देवानं मंडळीला पाठवलं आहे. देवानं तुम्हाला पाठवलं, देवानं मला पाठवलं आहे, प्रत्येक विश्वासाच्या कार्यासाठी देवानं पाठवलं आहे की येशूच्या आगमनासाठी आपण लोकांची मनं देवाकडे वळवायची आहेत. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त गौरवानं पुन्हा येत आहे, त्याचं दुसरं आगमन होत आहे, ही आमची गौरवी आशा आहे. त्याच्या पहिल्या आगमनाच्या वेळेला कदाचित आम्ही प्रत्यक्ष पाहणाऱ्यापैकी नव्हतो, आम्ही 2000 वर्षापूर्वी या पृथ्वीवर नव्हतो, परंतु आज आम्ही आहोत यासाठी की ज्या वेळेला दुसरं आगमन होईल, ही जी आमची गौरवी आशा आहे. देवाचं वचन सांगते की प्रत्येक डोळा त्याला पाहिल आणि आम्ही त्याला पाहणार आहोत. तो मेघांवर आरूढ होऊन येईल. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईल, देवाचं वचन सांगतं की जे ख्रिस्तामध्ये मरण पावले ते पहिल्याने उठतील. जे आम्ही जिवंत असे असू, आम्ही क्षणात निमिषात बदलून जाऊ, आम्ही अंतरामध्ये घेतले जाऊ आणि आम्ही सदा सर्वदा आम्ही प्रभू जवळ राहणार आहोत. आणि ही आमची गौरवी आशा आहे. लोकांचं वर उचललं जाणं ही गौरवी आशा आहे. विश्वासदारांचं वर उचललं जाणं ही आमची गौरवी आशा आहे. आणि प्रभूचं आगमन होईपर्यंत आम्ही मंडळी या पृथ्वीवर आहोत. आमचं कार्य हेच आहे की ही घोषणा करणं, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. हालेलुया. या कार्यासाठी देवानं आम्हाला वेगळं केलंय, देवानं आम्हाला पाठवलाय, त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आम्हाला भरलाय. ह्यासाठी नाही की आम्ही आमच्या स्वतःला उंचावू, यासाठी नाही की आम्ही लोकांची दिशाभूल करावी, यासाठी नाही की आम्ही आमचा उद्देश सोडून भरकट जाऊ, पण यासाठीच आहे की आमच्याकडे एकच घोषणा असायला हवी आहे आणि ती म्हणजे पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. हालेलुया. या वचनामध्ये ज्या वेळेला आम्ही बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सेवा पाहतो, देवानं पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला. त्याच्याविषयी जी ओळख पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळते, योहान वर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचं नाव योहान. देवाने पाठवलेला मनुष्य प्रगट झाला. देवाच्या वेळेमध्ये देवाने त्याला पाठवलं, तो त्या ठिकाणी आला. जे कार्य त्याच्यावर सोपवण्यात आलं होतं, ती जबाबदारी, ते कार्य त्यानं पूर्ण केलं. लोकांची मनं त्यानं देवाकडे लावली. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस त्याने बाप्तिस्मा दिला, त्यानं लोकांना सांगितलं की आता पश्चातापास योग्य असं फळ द्या, पश्चातापास योग्य असं फळ द्या. कारण जे जे झाड चांगलं फळ देत नाही त्याच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे आणि जे झाड चांगलं फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकलं जाईल. आणि ही जी काही वॉर्निंग आहे, ही जी काही सूचना आहे त्यानं लोकांना दिली की तुम्ही पश्चाताप करत आहात, परंतु पश्चातापात नंतरचं जे जीवन आहे ते फार महत्वाचं आहे. आमच्याकडे पश्चातापाची घोषणा असायला हवी. एवढंच नाही तर ज्या लोकांना आम्ही घोषणा केलेली आहे, ज्या लोकांना आम्ही येशूचं वचन सांगितलं आहे, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक ताळ म्हणून स्वीकार केलेला आहे, तेव्हा प्रत्येक जण, ती प्रत्येक व्यक्ती प्रभूच्या विश्वासामध्ये वाढणं, देवाच्या इच्छेनुसार जीवन जगत आहे की नाही हे पाहणं, ही आमची खूप मोठी जबाबदारी आहे. किंबहुना आमची जबाबदारी आहे की आम्ही स्वतः देवाच्या इच्छेमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी असं म्हटलं, देवानं पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचं नाव योहान. आम्हाला देवानं पाठवलं आहे यासाठी की आम्ही जाऊ, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करावी. पुन्हा एक वार आपण मत्ते 28 मध्ये येतो की जिथे येशूने सांगितलं त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. येशूने स्वतः सांगितलं की लोका शिष्य बनवा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला त्या काळासाठी 2000 वर्षापूर्वी येशूच्या आगमन समयी, पहिल्या आगमन समयी सेवा देण्यात आली होती. ती सेवा देवानं या काळातील मंडळीला दिलेली आहे, प्रत्येक विश्वासानं दिलेली आहे. येशूने सांगितलं त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या. आमची ओळख असायला पाहिजे की देवानं आम्हाला बाप्तिस्मा करण्यासाठी पाठवलाय, देवानं आम्हाला पश्चातापाची घोषणा करण्यासाठी पाठवलाय, देवानं
आम्हाला पाठवलाय यासाठी की आम्ही स्वर्गाच्या राज्याविषयी बोलावं, पश्चातापाची घोषणा करावी, लोकांचं लक्ष आम्ही देवाकडे लावावं आणि मंडळी या नात्याने, विश्वास नात्याने ही आमची जबाबदारी आहे, हे आमचं कार्य आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं असं कार्य आहे. कारण येशूने सांगितलं आहे त्या पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते त्यास पाळावयास शिकवा. ज्याप्रमाणे योहानानं सांगितलं की आता पश्चातापास योग्य असं फळ द्या, तेच आम्ही सांगायचं आहे की जे काही पित्यानं आम्हाला, प्रभू येशू ख्रिस्तानं जे काही आज्ञा केलेलं आहे ते आम्ही लोकांना पाळायला आम्हाला ते शिकवायचं आहे. ही आमची जबाबदारी आहे. आज देवाचा सेवक आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे आपण आपली जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे. देवानं मंडळीला पाठवलाय, देवानं तुम्हाला पाठवलं, देवानं मला पाठवलंय, प्रत्येक विश्वासाला पाठवलं यासाठी की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमना संबंधाने बोललं पाहिजे. येशूचं दुसरं आगमन लवकर होत आहे. ज्यावेळेस आम्ही काळाची चिन्ह पाहतो, शेवटच्या काळाची आम्ही चिन्ह पाहतो, आम्हाला हे समजतं की येशूचं गौरवी आगमन होत आहे आणि म्हणून त्याचं आगमन होईपर्यंत ही जी सेवा आम्हाला दिलेली आहे, हा जो कृपेचा काळ आहे, या सेवेमध्ये, या काळामध्ये आम्हाला लोकांचं लक्ष देवाकडे वळवायचं आहे, आम्हाला लोकांचं लक्ष सर्व समर्थ येशूकडे वळवायचं आहे, आम्हाला लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणायचं आहे. यासाठी की त्यांनी आपली पापे पदरी घेऊन त्यांनी पश्चाताप करावा. कारण देवाचं वचन सांगतं कोणाचा नाश व्हावी त्याची इच्छा नाही, तर सर्वांचं तारण व्हावं ही त्याची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, ही देवाची इच्छा आहे की सर्वांचं तारण व्हावं, ही देवाची इच्छा आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला येशूच्या द्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, ही देवाची इच्छा आहे आणि यासाठीच देवानं मंडळीला नेमलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं पित्याला प्रार्थना केली आणि त्यांना सांगितलं जसं तू मला पाठवलं तसं मीही त्यांना जगात पाठवलं आहे. जसं पित्याने ज्याप्रमाणे येशूला या जगामध्ये पाठवलं, निश्चित उद्देशासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं तो उद्देश पूर्ण केला. आज मंडळीला येशूनं पाठवला, त्यानं तुम्हाला आणि मला पाठवला. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी म्हटलं की एक मनुष्य प्रगट झाला ज्याचं नाव योहान, देवानं पाठवलेला मनुष्य. आणि हा जो देवानं पाठवलेला मनुष्य आहे, देवाची पाठवलेली जी काही जबाबदारी ती पूर्ण करण्यासाठी त्याच्या जीवनातील एक महत्वाचा भाग आम्ही पाहतो, तो म्हणजे त्यानं स्वतःला त्या सेवेसाठी समर्पित केलं. त्यानं स्वतःला समर्पित केलं. लूका शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्ही या ठिकाणी वाचतो, या लूका शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये की तो या अरण्यामध्ये तो राहत असे. त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्यानं आपल्या स्वतःला वेगळं केलं. जो योहान आहे त्यानं आपल्या स्वतःला वेगळं केलं देवाच्या दिवसासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जे सांगायचं आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची जी घोषणा करायची आहे ते करण्यासाठी त्याने स्वतःला वेगळं केलं. त्यानं स्वतःला वेगळं केलं आणि त्यानंतर तो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लोकांना सांगत असे. योहान शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस आपण योहानाच्या या पाचारणाविषयी आम्ही पाहतो त्यावेळेला आम्हाला हे लक्षात येतं, हे आम्हाला पाहायला मिळतं की तो आपल्या स्वतःला त्यानं वेगळं केलं. ज्या वेळेला मंडळी स्वतःला या जगापासून वेगळं करेल त्यावेळेलाच मंडळीला देवानं दिलेली जी सेवा आहे ती पूर्ण करता येईल. आम्ही आमच्या स्वतःला वेगळं केलं पाहिजे. देवाचं वचन सांगतं योहान हा अरण्यामध्ये राहत होता आणि तो त्यानं स्वतःला वेगळं केलं होतं. आपण आपल्या स्वतःला वेगळं करणं गरजेचं आहे. ज्या देवाच्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं पित्याला प्रार्थना केली आणि सांगितलं की ते या जगामध्ये आहेत परंतु ते या जगाचे नाहीत. आज मला देवाचा सेवक तुम्हाला सांगायचं आहे, आपण या जगामध्ये आहोत परंतु आपण या जगाचे नाहीत. देवानं आम्हाला वेगळं केलं. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने ती सेवा पूर्ण करण्यासाठी स्वतःला वेगळं केलं. तो अरण्यामध्ये राहत होता, तो वेगळा राहत होता, लोकांपासून तो वेगळा राहत होता आणि मग तो सेवा कार्यासाठी आला. अशा प्रकारे त्याच्या जीवनाविषयी आम्हाला वाचायला मिळतं की तो त्यानं स्वतःला वेगळं केलं. आम्हाला आमच्या स्वतःला या जगापासून वेगळं करायचं आहे. जरी आम्ही जगामध्ये आहोत तरी आम्ही या जगाचे नाही. आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही निवडले लोक आहोत, आम्ही पाचारण केले लोक आहोत, आम्ही वेगळे केले लोक आहोत. देवाचं पाचारण आमच्या जीवनावर आहे, देवानं आम्हाला पाठवलेलं आहे आणि म्हणून हे कार्य पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमच्या स्वतःला जगी गोष्टीपासून वेगळं करायचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं जो जगाशी जो मैत्री करतो तो देवाचा वैरी ठरलेला आहे. जो जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरलेला आहे. देवाचं वचन सांगतं की जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्या नाहीशा होत आहेत परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ टिकतो. जग आणि त्याची वासना नाहीशी होत आहे. या
जगामध्ये असं जी काही संसाराची फुशारकी आहे, देहाची वासना आहे, डोळाची वासना आहे, देवाचं वचन योहानाच्या पत्रामध्ये असं म्हणतं की ही पित्यापासून नाही तर ही जगापासून आहे आणि ह्या ज्या काही वासना आहेत त्या नाहीशा होत आहे, जे जगापासून आहे ते नाहीसं होत आहे, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ टिकतो. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या पाचारणाविषयी विचार करतो, ज्यावेळेस देवानं आम्हाला कोणत्या कार्यासाठी पाठवलं ते आम्हाला समजतं, त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळतं की आपल्या स्वतःला आपण वेगळं करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण या जगी गोष्टीमध्ये रममान झाला आहोत, जोपर्यंत या जगाशी आपण तडजोडीचं जीवन जगत आहोत, जोपर्यंत आमचं मन आम्ही या जगामध्ये लावलाय, तोपर्यंत देवानं दिलेला जो काय उद्देश आहे, देवांची जी सेवा आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या स्वतःला वेगळं करणं गरजेचं आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं स्वतःला वेगळं केलं आणि मग तो सेवेसाठी आला. आम्हाला देखील आमच्या स्वतःला या जगापासून वेगळं करायचं आहे. ज्या वेळेला या वेगळ्या असायच्या या काळामध्ये आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये अधिक बलवान व्हायचं आहे, देवाच्या कृपेमध्ये बलवायचं, प्रार्थनेमध्ये आम्हाला वाढायचं आहे, देवाच्या वचनांमध्ये आम्हाला राहायचं आहे, देवाची इच्छा आम्हाला समजून घ्यायची आहे, जी सेवा आहे ती आम्हाला समजून घ्यायची आहे आणि त्यासाठी वेगळं होणं खूप गरजेचं आहे. हे जे काय वेगळंपण आहे याच्यामध्ये आम्हाला उपास प्रार्थनेच्या द्वारे आमच्या स्वतःची तयारी करायची आहे. कारण आम्हाला देवानं सेवा दिला, देवानं आम्हाला पाठवलाय, देव पाठवतो, निश्चित कार्यासाठी पाठवतो आणि जे कार्य दिलंय तेच कार्य आम्हाला पूर्ण करायचं आहे. बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या अगोदर, पहिल्या आगमनाच्या काळामध्ये तो होता आणि त्यानं लोकांचं लक्ष देवाकडे वेधवलं, लोकांचं लक्ष त्यानं येशूकडे, मसीहाकडे वळवलं आणि जी सेवा त्याला दिली ती सेवा त्यानं पूर्ण केली. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या काळामध्ये राहत आहोत. सेवा आमची तीच आहे की देवाचं वचन सांगते की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकां शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या. आणि ही जी काही सेवा देवानं आम्हाला दिली आहे त्यासाठी आमचं वेगळं होणं गरजेचं आहे. जर आम्ही जगामध्ये आहोत, जगातल्या गोष्टीमध्ये जर आम्ही रममान झालो आहोत तर कदाचित ही जी काही सेवा आहे ती आम्हाला चांगल्या रीतीने करता येणार नाही. ह्या सेवेमध्ये अनेक अडखळे येतील आणि म्हणूनच आम्हाला पूर्णपणे या जगापासून वेगळं होणं गरजेचं आहे. जरी आम्ही जगामध्ये राहत आहोत तरी आमचं लक्ष हे आम्ही अदृश्य गोष्टीकडे लावणं गरजेचं आहे. कारण देवाच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही आपलं लक्ष अदृश्य गोष्टीकडे लावा, क्षणिक गोष्टीकडे लावू नका. अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत, क्षणिक गोष्टी ह्या थोड्या वेळासाठी किंवा तात्पुरत्या अशा आहेत आणि म्हणून आपलं लक्ष आपण अदृश्य गोष्टीकडे, वरील गोष्टीकडे, देवाचं वचन सांगतं वरील गोष्टींकडे मन लावा. आपलं मन आपण वरील गोष्टींकडे लावणं गरजेचं आहे की जिथे येशू आहे, जिथून आम्हाला सेवा मिळाली आहे. हे किती आनंदाची गोष्ट आहे की देवानं आम्हाला ही सेवा दिली आहे. ही किती महत्वाची गोष्ट आहे की या दुसऱ्या आगमनाच्या काळामध्ये देवानं मंडळीला बाप्तिस्मा करण्याची सेवा दिली आहे. हे किती महत्वाचं आहे की देवानं आमच्यावर एक जबाबदारी सोपवलेली आहे. हे किती आनंदाचं आणि महत्वाचं आहे की देवाची इच्छा ही आहे की आता आपण घोषणा करणारे व्हायला पाहिजे. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की अरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली. अरण्यात घोषणा करणारा जो होता, जो योहान होता, त्यानं पश्चातापाविषयी लोकांना सांगितलं आम्हाला या घोषणेसाठी पाठवलं आहे, आम्हाला यासाठी पाठवलं आहे की आम्ही या जगाला सांगितलं पाहिजे पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारची घोषणा देणार, माझी खात्री आहे की देव आमची सेवा आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देवानं आम्हाला पाठवलं आहे. देवाच्या वचनामध्ये आपण योनाचं उदाहरण पाहतो की योनानं घोषणा केली, त्यानं सांगितलं की अजून 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळेस मिळेल. आणि ज्यावेळेस त्यानं घोषणा केली त्यावेळेला निनवे शहरातील राजा, प्रजा आणि सर्वजण त्यांनी उपवास केला, त्यांनी पश्चाताप केला. देवाचं वचन सांगतं त्यांनी पश्चाताप केला आणि त्याच्यामुळं परमेश्वरानं त्याचा जो क्रोध आहे तो त्यांच्यापासून फिरवला आणि परमेश्वरानं त्यांना नाशापासून वाचवलं. सेवा देवानं आम्हाला दिली आहे. योनाने देखील सेवा पूर्ण केली. योनाला सांगितलं की जाऊन निनवेला सांग अजून 40 दिवसाचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. आणि ज्यावेळेस त्यानं घोषणा केली त्या घोषणेचा परिणाम झाला. आम्हाला पाठवलं यासाठी की आम्ही घोषणा करावी आणि घोषणेचा परिणाम निश्चित अर्थानं होणार आहे. आम्हाला यासाठी पाठवलं की आम्ही ही सुवार्ता सांगावी की पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील स्वतः हे सांगितलं, पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. मार्क शुभवर्तमानामध्ये म्हटलं आहे की येशू ज्यावेळी तो गालिलामध्ये आत्म्याच्या सामर्थ्याने आला त्यानं ही घोषणा केल्याने सांगितलं, पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा कारण
स्वर्गाचं राज्य जवळ आलंय। जी घोषणा येशूने केली ती घोषणा आम्हाला करायची, जी सुवार्ता येशूने सांगितली त्याच पद्धतीने आम्हाला सुवार्ता सांगायचं आहे। येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात आला। मार्क शुभवर्तमानामध्ये म्हटलाय आत्म्याच्या सामर्थ्याने तो गालिलामध्ये आला आणि ज्यावेळी तो गालिलामध्ये आला त्यानं आपल्या सेवेला प्रारंभ केला। आणि या वचनामध्ये मार्क शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्याय आणि 15 वचनामध्ये असं म्हटलं आहे की योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गाजवीत गालिलात आला आणि म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आलं आहे, पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा। योहानानं तीच घोषणा केली, पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलं आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने देखील तीच घोषणा केली, पश्चाताप करा, काळाची पूर्णता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आलं आहे, सुवार्तेवर विश्वास ठेवा। आज या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना मंडळीने देखील हेच सांगायचं आहे, पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा, देवाचं राज्य जवळ आलं आहे। येशूचं दुसरं आगमनाची वेळ आलेली आहे, ती वेळ जवळ आली आहे। ज्यावेळेस आम्ही आमच्या आजूबाजूला पुष्कळ घडामोडी पाहत आहोत, भूकंप आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, महामारी आहे, वेगवेगळी संकट आहेत, वेगळ्या समस्या आहेत आणि अशा प्रकारचे युद्धाचे जे काही अवयव आहेत किंवा जे सर्व घडामोडी आमच्या आजूबाजूला होत आहे या 2020 मध्ये आम्ही पाहत आहोत, हे सर्व आम्हाला हेच सांगत आहे जे देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, ही शेवटच्या काळाची चिन्ह आहे। आणि म्हणून मंडळी नात्याने आमच्याकडे ही घोषणा असणं महत्त्वाचे आहे की पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे। देव पाठवतो, ज्यावेळेला देव पाठवतो त्यावेळेला तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण करतो। ज्यावेळेला देव पाठवतो त्यावेळेला तो आमच्या बरोबर राहतो। ज्यावेळेला देव पाठवतो त्यावेळेला तो आम्हाला निश्चित सेवा देतो। ज्यावेळेला देव पाठवतो त्यावेळेला जी सेवा त्यानं आम्हाला दिलेली आहे ती करण्याकरता आम्हाला कृपा पुरवतो। ज्यावेळेला देव पाठवतो त्यावेळेला ती सेवा आशीर्वादित आणि फलद्रूप होते। योहानाला देवाचं वचन सांगतं, देवानं पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचं नाव योहान। योहानानं त्याची सेवा केली, ज्या कार्यासाठी त्याला पाठवलं ते कार्य त्यानं पूर्ण केलं। प्रभू येशू ख्रिस्तानं देखील तीच घोषणा केली, पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा, देवाचं राज्य जवळ आलं आहे। आणि आज या शेवटच्या काळामध्ये राहत असताना माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आज देवाचं सेवकाने मला तुम्हाला सांगायचं आहे, ही जबाबदारी आमच्या प्रत्येकाला देवानं दिली आहे। जबाबदारी म्हणण्यापेक्षा ही सेवा देवानं आम्हाला दिलेली आहे, यासाठी देवानं आम्हाला पाठवलं आहे, देवानं आम्हाला वेगळं केलेलं आहे। आम्ही यासाठीच आहोत की आम्ही जगालाही सांगावं, पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा, कारण देवाचं राज्य जवळ आलं आहे। प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे, राजांचा राजा येत आहे, प्रभूंचा प्रभू येत आहे। कारण येशूने म्हटलं, पहा मी लवकर येतो। आणि म्हणून या दुसऱ्या आगमनासाठी आपण लोकांच्या मनाची तयारी करावं, त्यांना पश्चातापाकडे आणावं, त्यांनी येशूवर विश्वास ठेवावा, यासाठीच देवानं आम्हाला पाठवलं आहे आणि ही सेवा आम्हाला करायची आहे। देवबाप करो आणि येणाऱ्या दिवसामध्ये या सेवेचा अर्थ आपल्याला समजून देव आपली सेवा अधिक आशीर्वादित आणि फलद्रूप करो। आणि आपल्यामधून ज्याप्रमाणे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं सेवा केली, अनेकांना त्याने प्रभूकडे वळवलं, देवबाप आपला देखील असाच त्याच्या सेवा करण्यासाठी उपयोग करून घेऊ। देव आपणास आशीर्वादित करो।